भंडारा जिल्ह्यातील कोलारीमधील शेतकऱ्यांना 6.5 एकर क्षेत्रात केळी आणि पपईची लागवड केली आहे। हे पीक यायला 6 महिन्यांचा कालावधी लागतो। त्यामुळे या शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली। यामधून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळतंय। त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत। आणि या शेतकऱ्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। भंडारा जिल्ह्याच्या कोलारी येथील सिंगंजुड या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पपिता आणि केळी लागवड केली आहे। मात्र केळी आणि पपिता येण्याकरता 1 वर्ष वेळ आहे। त्यामुळे त्यांनी आंतरपीक म्हणून या ठिकाणी टरबूज याची लागवड केलेली आहे। टरबूज पिकातून जवळपास त्यांना चांगलं उत्पादनही झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, त्यांना विचारूया की नेमकं कशी संकल्पना सुचली आणि किती त्यांच्याकडे शेती आहे। काय सांगाल, किती एकर शेती आणि सध्या काय लागवड केलेली आहे? माझ्याकडे 6.5 ते 7 एकर शेती आता हल्ली। त्याच्यामध्ये मी केळ आहे लागवड केली आहे। केळ आणि पपई हे फळपीक मी लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आंतरपीक 6.5 एकरामध्ये माझ्याकडे टरबूज हे बावळी या हे वाण आंतरपीक म्हणून लावलेलं आहे। तर टरबूज हा 3 महिन्यामध्ये पूर्णतः निघतो। 6.5 एकरामधून सरासरी माझे आता 5.5 लाखाचं उत्पन्न निघून गेलेलं आहे आणि 1 ते 1.5 लाखाचं उत्पन्न अजून मिळणार आहे। म्हणजे अजून माल सेकंडचा माल अजून बाकी आहे। त्याच्यामुळे 6.5 लाख रुपये हे हा माझा जो आता वर्षभरातून जो लागणारा खर्च आहे माझ्याकडे, म्हणजे पपई आणि केळ याचा जो खर्च लागणार आहे त्याचा खर्च माझा निघून गेला आहे। म्हणजे येणारा पपई आणि केळचा जो नफा राहणार आहे तो सुद्धा नफा माझ्याकडे राहणार आहे, कारण त्याला जो लागणारा खर्च होता तो टरबूजच्या पिकाने काढलेला आहे। कुठंतरी शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून जे कमी कालावधीत होणारं पीक हे लागवड करावं असं या माध्यमातून सांगण्यात येतोय। प्रवीण तांडेकर, झी24 तास, कोलारी, भंडारा। धाराशिवमध्ये कमी दाबानं वीज पुरवठा होतोय। पाण्याअभावी पिकं होरपळू लागली आहेत। कळंब तालुक्यातील तांदळवाडीमधल्या शेतकऱ्यानं सीताफळाची बाग काढून टाकली। पाण्याअभावी सीताफळाचं पीक करपल्यामुळे पिकावर जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। आम्ही रुनवाल डीपी आहे, सध्या आमचा रुनवाल डीपी आहे तो 1-1.5 किलोमीटर आहे। लाईनला व्होल्टेज नाही, सध्या लाईनमॅन लोक इकडे येत नाहीत, काय नाही। सदर डीपी रुनवाल 1 मेला आम्ही तहसीलवर आमरण उपोषण करणार आहेत। बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला शरद पवारांनी भेट दिली आहे। त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते। यावेळी शरद पवारांनी विविध पिकांची माहिती घेतलेली आहे। याला जे नंबर ऑफ आपण किलोज म्हणतो कुठेची संख्या जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे। हो, प्रत्येक व्हरायटीचा पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।